नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आदित्य गायके आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे नवोदय परीक्षा। आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 1.2। यापूर्वीच्या व्हिडिओत आपण पाहिला होता स्वाध्याय 1.1। आज पाहणार आहोत स्वाध्याय 1.2। यामध्ये पहिलाच प्रश्न आपल्याला संख्येच्या विषयी दिलेला आहे। संख्येबद्दल पहिला प्रश्न काय विचारतात की 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 51 या संख्येपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे आणि पर्याय दिलेले आहे 125, 102, 104 आणि 155। आता प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला मूळ संख्या ओळखायला पाहिजे। याच्यासाठी पाठाच्या परिचयाच्या व्हिडिओमध्ये मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कशा ओळखायच्या याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल त्यांनी एक वेळेस अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कशा ओळखायच्या। यामध्ये आता मूळ संख्या कोणती कोणती, सगळ्यात अगोदर 17 जी संख्या दिलेली आहे ही मूळ संख्या आहे, परंतु 8 ही मूळ संख्या नाही, 21 ही सुद्धा मूळ संख्या नाही, 13 ही मूळ संख्या आहे, 41 ही सुद्धा मूळ संख्या आहे, 2 ही सुद्धा मूळ संख्या आहे, 27 ही मूळ संख्या नाही, 31 ही मूळ संख्या आहे आणि 51 ही मूळ संख्या नाही। आता मूळ संख्या ओळखू आल्याच्या नंतर आपल्याला जर कधी प्रश्न सोडवायचा तर काय विचारलं, मूळ संख्यांची बेरीज। मग बेरीज करूया। 17 अधिक 13 अधिक 41 अधिक 2 अधिक 3 31। आता यांची बेरीज करायची। 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 आणि 2 13, 13 आणि 1 14, 14 10 1 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10। उत्तराला आपल्याला 104। 104 कुठे आहे, सी नंबरचा पर्याय आहे 104। म्हणजे आपल्या या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती दिलेली आहे, 104। प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे आपल्याला, पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे। आणि विधान नंबर 1 म्हणजे ए नंबरचा पर्याय दिलाय 0 ही विषम संख्या आहे, बी नंबरचा पर्याय दिलाय 0 ही समसंख्या आहे, सी नंबरचा पर्याय दिलाय 0 ही मूळ संख्या आहे आणि शेवटचा म्हणजे डी नंबरचा पर्याय दिलाय 0 ही समसंख्या ही नाही आणि विषम संख्या ही नाही। तर समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या आणि मूळ संख्या यामध्ये आपण पाठाच्या परिचयातील व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण पूर्ण बघितलेलं आहे। तर आपल्याला माहिती आहे की 0 ही विषम संख्या नाही, म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे। म्हणजे 0 ही विषम संख्या आहे असं दिलेलं आहे, पण 0 ही विषम संख्या नाहीये। 0 ही समसंख्या ही नाहीये, म्हणजे दुसराही पर्याय चुकीचा आहे। आणि 0 ही मूळ संख्या ही नाहीये, म्हणजे तिसराही पर्याय चुकीचा आहे। शेवटचा पर्याय दिलेला आहे 0 ही समसंख्या नाही आणि विषम संख्या ही नाही, म्हणजे हा पर्याय काय आहे, बरोबर आहे। म्हणजे याचं उत्तर आहे डी। प्रश्न क्रमांक 3 आहे, 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा। आता आपल्याला पहिलं दिलेलं आहे दर्शनी किंमत आणि दुसरं दिलेलं आहे 36,890 या संख्येतील स्थानिक किंमत, यातील फरक काढायचा आहे म्हणजे वजाबाकी करायची आहे, बरोबर। पर्याय दिलेला आहे, पहिला आहे 0, दुसरा आहे 29,997, तिसरा आहे 30,003 आणि शेवटचा पर्याय 6,809। तर सगळ्यात अगोदर बघूया आपण 36,890 मध्ये जी 3 ही संख्या आहे या अंकाची पूर्ण स्थानिक किंमत किती होते, तर 36,890 मध्ये 3 वरती 1 2 3 आणि 4 पद आहे, म्हणजे आपण यावरती जर 4 शून्य ठेवले तर या ठिकाणी 30,000 ही या 3 ची स्थानिक किंमत झाली आणि 3 ची दर्शनीय किंमत म्हणजे 3च आहे। कोणत्याही संख्येची दर्शनीय किंमत म्हणजे तीच संख्या असते, बरोबर। यातील फरक काढायला गेलो, वजाबाकी करायला गेलो, या ठिकाणी आपण या 3 अंकाकडून पुढे एक एक हात चालत जाऊ, म्हणजे इथं राहिले 2, इथं झाले 10, इथं 10 चे 9 झाले, इथं झाले 10, 10 चे इथं 9 झाले, इथं 10 झाले आणि इथं 9 झाले, इथं किती झाले 10, 10 मधून 3 गेले, राहिले 7, पुढे 9 9 9 आणि 2 जसेच्या तसे, म्हणजे दोन्ही अंकातील फरकाला 29,997। किती नंबरचा आहे, पहिलं 0 आणि दुसरं दिलेलं आहे 29,997, म्हणजे दुसऱ्या नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे। आणि चौथा प्रश्न आहे, 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे। बघा परत या ठिकाणी शब्दांची जादू आलेली आहे आपल्याकडे, काय खरं आहे। याच्या अगोदर एक प्रश्न आलेला होता की सत्य काय आहे, पुढील पैकी बरोबर विधान कोणतं आहे। मग आता इथं खरं काय आहे, म्हणजे तुम्ही स्वतःला किती हुशार समजत असले तरी हे शब्दांची अशी जादू मांडू शकता तुमच्या पुढे की ते आपोआप आपल्याला गोंधळामध्ये टाकतात। आता काय खरं आहे बघा, काय खरं आहे,
खाली दिलेला आहे दोन्ही मूळ संख्या आहेत, दोन्ही सहमूळ संख्या आहेत, दोन्ही 11चे गुणिते आहेत आणि दोन्ही समसंख्या आहेत. आता बघा आपल्याला 33 या ठिकाणी आलंय, मग आपण सरळ सरळ समसंख्यांचा मुद्दा संपला, म्हणजे डी हा पर्याय चुकीचा आहे. 33 पण आलं आणि 97 पण आलं, म्हणजे 3 आणि 7 ह्या एकक स्थानी आल्याच्या नंतर त्या समसंख्या होऊ शकत नाही. दुसरं, दोन्ही 11चे गुणित 33 आहे, पण 97 ही संख्या 11चे गुणित नाही, म्हणजे हा पर्याय पण काय आहे, चुकीचा आहे. त्यानंतर दोन्ही सहमूळ संख्या आहे. आता सहमूळ संख्या असू शकतात कशा? सहमूळ संख्येची व्याख्या सांगते की जर दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असेल तर ह्या सहमूळ संख्या. मग 33 चा सामायिक 33 चे विभाजक बघूया. 33 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने जातो, या ठिकाणी 3 ने 33 ला भाग जातो, त्यानंतर 11 ने 33 ला भाग जातो आणि 33 ने 33 ला भाग जातो. 97 ला 1 ने आणि 97 ने ह्या दोनच संख्येने फक्त काय होऊ शकतं? भाग जाऊ शकतो. आता दोघांचे जर विभाजक बघितले तर कॉमन विभाजक म्हणजे सामायिक विभाजक 1 आहे, म्हणून ह्या दोन्ही सहमूळ संख्या आहेत, म्हणजे 2 नंबरचं विधान काय आहे आपलं? बरोबर आहे. म्हणजे पुढील पैकी काय खरे आहे? तर पुढील पैकी दोन्ही सहमूळ संख्या आहेत हे खरं आहे. परत पहिलाही बघून घेऊ, दोन्ही मूळ संख्या आहे तर नाही, ही मूळ संख्या आहे, परंतु 33 ही संयुक्त संख्या आहे, कारण हिला एकापेक्षा जास्त काय आहे? विभाजक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. 5 नंबरचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, पुढील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखीच असते, म्हणजे तीच असते. कोणत्याही संख्येत तो कुठेही जाऊन बसला, कोणत्याही स्थानावरती जाऊन बसला तरी त्याची दर्शनी किंमत तर बदलत नाही, स्थानिक किंमत सुद्धा बदलत नाही. पर्याय दिलेला आहे आपल्याला 0, 1, 2 आणि 3. आता आपल्याला स्थानिक किंमत, दर्शनी किंमत तर तेवढीच राहणार आहे, मुद्दा आहे स्थानिक किंमतीचा. आता आपण जर कधी 1, 2 आणि 3 बघितलं तर हे स्थानिक किंमतीनुसार काय होतात? जसे जसे स्थान बदलतील तसं तसं यांची किंमत बदलत जाते. कळतंय ना? हे जागेवरती ठेवून बघा, प्रश्नाकडे लगेच प्रश्न सोडवले जातात लगेच. बघा, एक जर कधी आपण एखाद्या एक अंक घेतला, 1 याची स्थानिक किंमत आणि दर्शनीय किंमत एकच आहे. 11 घेतला तर ह्या पहिल्या याची स्थानिक किंमत आणि दर्शनीय किंमत एकच आहे, परंतु ह्या दुसऱ्या 11 ची स्थानिक किंमत या ठिकाणी 10 झाली, म्हणजे किंमत बदलली. तसंच 2 चा आहे, तसंच 3 चा सुद्धा आहे. पण 0 जर कधी घेतला, बघा 100 हा अंक घेतला, ही संख्या घेतली तर 0 मधला या शून्याची किंमत जरी घेतली, स्थानिक किंमत 0च आहे आणि या शून्याची दर्शनीय किंमत पण 0च आहे. तशीच या शून्याची स्थानिक किंमत पण 0च आहे आणि या शून्याची स्थानिक किंमत पण 0च आहे. का? तर या ठिकाणी तो कोणत्याही स्थानावर नेऊन ठेवला तरी सुद्धा त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनीय किंमत बदलत नाही. म्हणजे एकमेव असा अंक आहे 0 की जो कुठेही नेऊन ठेवला तरी त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनीय किंमत कशी असते? सारखी असते. म्हणून पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 6 अतिशय सोपा आहे की 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? आणि या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये आपल्याला सूचना दिलेली आहे, अंक पुनरावृत्त होऊ शकतात. पुनरावृत्त होऊ शकतात म्हणजे पुन्हा पुन्हा येऊ शकतात. आता सगळ्यात अगोदर अंक बघा किती आले? 4, 5, 0 आणि 3, 4 अंक आले. आणि किती अंकी संख्या बनवायची? 5 अंकी संख्या बनवायची. असं जर कधी झालं तर सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायचं, संख्या कशी बनवायची आहे? सर्वात लहान. मग सर्वात लहान अंक 2 वेळेस आला पाहिजे. जेव्हा संख्या सर्वात मोठी बनवायची तेव्हा सर्वात मोठा अंक 2 वेळेस आला पाहिजे आणि सर्वात लहान बनवताना सर्वात लहान अंक 2 वेळेस आला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो मोठ्यात मोठ्या स्थानी आला पाहिजे. आता इथं सर्वात लहान अंक आहे 0 आणि 0 जर मी मोठ्यात मोठे स्थानी देण्याचा प्रयत्न केला तर संख्या 5 अंकी बनणार नाही. मग 0 पेक्षा मोठा अंक किती आहे? 3, तो अगोदर घेऊन घ्या आणि मग 0 2 वेळेस घेऊन घ्या. यानंतर 3 पेक्षा मोठा अंक कोणता आहे? 4 आणि 4 पेक्षा मोठा अंक कोणता आहे? 5. ही झाली सर्वात मोठी 5 अंकी संख्या. आता याला दुसरा एक पर्याय आहे. सगळ्यात अगोदर आपण ही लहानात लहान संख्या बनवतोय, बरोबर? लहानात लहान, बरोबर? मग आपण असंही म्हणू शकतो की मोठ्यात मोठा अंक एकक स्थानी घ्यायचा.
त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा अंक दशक स्थानी घ्यायचा, त्याच्यापेक्षा मोठा अंक शतक स्थानी घ्यायचा, परंतु 3 जर शतक स्थानी घेतला तर 0 उरतोय, मग शून्याला किंमत राहणार नाही, म्हणून 3 सोडा आणि 0 घ्या, मग 0 हा सगळ्यात लहान अंक आहे म्हणून तो 2 वेळेस घ्या आणि राहिलेला अंक हा काय करा हजार स्थानी ठेवा. म्हणजे या ठिकाणी संख्या तयार झाली 30,045. मग 30,045 कुठं आहे तर या बी नंबरचा पर्याय आहे 30,045. या स्वाध्यायाचा सगळ्यात शेवटचा म्हणजे 7 नंबरचा प्रश्न आहे की n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे. आणि हे चिन्ह तर आपल्याला माहितीच आहे, ज्या साईडना तोंड असेल ती संख्या काय करतं, हे चिन्ह मोठी दाखवतो. म्हणजे इकडच्या बाजूने असेल तर मोठी आहे, इकडच्या बाजूने असेल तर ती संख्या लहान आहे. आता संख्यांचं स्वरूप दिलंय n या कोणत्याही नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या आणि अनंत असणाऱ्या संख्येला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आता या ठिकाणी जे कन्सेप्ट दिलेले आहे ते बघा. या ठिकाणी दिलेला आहे वर्ग, या ठिकाणी दिलेला आहे घन आणि सांगितलं आहे की वर्ग संख्या मोठी आहे घन संख्येपेक्षा, तर असं होऊ शकत नाही. वर्ग संख्या घन संख्येपेक्षा ही लहान असते, बरोबर. त्यानंतर नैसर्गिक संख्येमध्ये त्यानंतर घन संख्या मोठी आहे वर्ग संख्येपेक्षा, असं होऊ शकतं. घन संख्या मोठी असू शकते वर्ग संख्येपेक्षा. त्यानंतर वर्ग संख्येतून घन संख्या वजा केल्याच्या नंतर ती संख्या मोठी आहे शून्यापेक्षा, परंतु जर घन संख्या मोठी आहे आणि वर्ग संख्या लहान आहे तर ही संख्या मायनस मध्ये जाईल म्हणजे ऋण होईल. मग त्या टाइमला शून्य मोठा होऊन जाईल, म्हणजे हे विधान काय आहे, चुकीचं आहे. आणि n म्हणजे कोणती संख्या झाली, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या शून्यापेक्षा मोठी आहे म्हणजे हे विधान काय आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे 2 विधानं बरोबर आलेली आहे आता बी नंबरचं आणि डी नंबरचं. आता आपण बघूया, एक जर आपण n संख्या घेतली म्हणजे 1 चा घन मोठा आहे 1 च्या वर्गापेक्षा. 1 चा घन 1 आणि 1 चा वर्ग पण 1, मग हे मोठा कुठं झालं, हे दोन्ही तर सारखे झाले म्हणजे हे विधान या ठिकाणी काय झालं, चुकीचं. मग जर 1 इथं ठेवून बघितला 1 मोठा आहे शून्यापेक्षा म्हणजे हे विधान काय आहे, बरोबर. म्हणजे n नैसर्गिक संख्या मोठी आहे शून्यापेक्षा म्हणजे डी नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. आपल्या चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी कायमस्वरूपी येणार आहे. आपण जर व्यवस्थित सराव केला आणि सगळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिले तर आपल्याला नवोदय पासून कोणी थांबवू शकत नाही. त्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, कोणाला काही अडचणी असल्या तर कमेंट्स करा. चॅनलचं नाव आहे युनिक पब्लिक स्कूल.